मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार यांच्यात खारघरमधील मेडिकवर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला होता। यामध्ये माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला। या पार्श्वभूमीवर मनसे नेते गजानन काळे आणि मनसे पनवेल शहर अध्यक्ष प्रवक्ता योगेश चिल्ले यांनी महेश जाधव यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली। सध्या खारघरमधील मेडिकवर रुग्णालयात महेश जाधव उपचारासाठी दाखल आहेत। महेश जाधव यांनी केलेल्या आरोपानंतर नवी मुंबईतील कामोठे येथे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते। दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी आणि विरोधी माथाडी कामगारांकडून महेश जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे। गजानन काळे आणि योगेश चिले यांनी महेश जाधव यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस करण्यासाठी नाही तर त्याला समज देण्यासाठी आलो होतो। त्याने जर पुन्हा काही व्हिडिओ टाकले किंवा आरोप केले तर आमच्या मनसे स्टाईलने उत्तर देऊ। जाधव यांना अमित ठाकरे यांनी नाही तर त्यांच्या विरोधात असलेल्या कामगारांनी मारहाण केली आहे। महेश जाधव यांच्या विरोधात अनेक तक्रारी राज ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या। अनेकदा त्यांना समज देखील देण्यात आली होती, तरी देखील त्यांच्याकडून माथाडी कामगारांवर अन्याय सुरूच होता। खंडणी मागणी देखील सुरूच होते। यासाठी त्यांना राजगडावर बैठकीसाठी बोलवण्यात आले होते, अशी प्रतिक्रिया पनवेल शहराध्यक्ष व प्रवक्ते योगेश चिले यांनी दिली आहे। नमस्कार, माझं नाव योगेश जनार्दन चिले। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे आणि पनवेलचा शहराध्यक्ष सुद्धा आहे। मित्रांनो, आज मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांना मारहाण झाली। या मारहाणीनंतर त्यांनी गाडीतच एक व्हिडिओ लाईव्ह केलं आणि त्या लाईव्ह मध्ये त्यांनी माननीय राजसाहेब, माननीय अमित साहेब यांच्यावरती अनेक खोटे आरोप केलेले आहेत। या आरोपांचं उत्तर देण्याएवढं महेश जाधव मोठे नाही आहेत, तरीही लोकांच्या माहितीसाठी काही गोष्टी समोर येणं अत्यंत गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय। मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून महेश जाधव हे अनेक बिल्डरांना पत्र टाकत होते, अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते। या सगळ्याच्या तक्रारी या सातत्याने राजगडवरती येत होत्या। अनेक कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांचे राजगडवरती तक्रारी येत होत्या की मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून आमची पिळवणूक सुरू आहे, आम्ही कामगारांची देणी देण्यासाठी तयार आहोत, मात्र कुठेतरी ती देणी देण्यासाठी सुद्धा अडसर केला जातोय आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही मागण्या केल्या जात आहेत। याबद्दल मराठी कामगार सेनेच्या अध्यक्षांना सातत्याने सूचना देण्यात आल्या, त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची त्यांना बऱ्याच वेळा सांगण्यात आलं होतं, परंतु त्यानंतरही त्यांनी त्यांचे हे प्रकार थांबवले नव्हते। आज पक्षाच्या कार्यालयामध्ये अनेक कामगार आले होते, त्यांचं तेच म्हणणं होतं की महेश जाधव यांना आमच्या समोर बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे। ज्यावेळी महेश जाधव हे कामगारांच्या समोर आले आणि कामगारांनी ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उद्धटपणे त्यांनी उत्तरं दिली, त्यावेळी कामगारांनी प्रक्षुब्ध होऊन त्यांच्यावरती हात टाकला। महेश जाधव यांना माननीय अमित साहेब यांनी बाजूला केलं, त्यांनी त्यांना वाचवलं, तिथून कामगारांपासून वेगळं केलं। यानंतर सुद्धा महेश जाधव जर त्यांच्यावरतीच आरोप करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही। ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांच्या जीवावर मोठे झालात, त्यांच्याबद्दल खरं तर असं महेश जाधव यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं। याच्या पुढे सुद्धा जर तुम्ही राज ठाकरे किंवा अमित ठाकरे साहेब यांच्याबद्दल जर काही बोलणार तर त्याचे परिणाम असेच भोगावे लागतील। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, खारघर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।